हॅलो, नमस्ते. कशा आहेत माझ्या सर्व मैत्रिणी? मजेत ना? तर हो, मी पण मजेत आहे. तुमचा आजचा दिवस एकदम छान, आनंदी, उत्साही जावो. तर इथं मी चालली होती. माझं काम होतं जरा बाहेर. मला 2 दिवस झाले तेव्हा बँकेतनं फोन आलेला, की तुमचे आहे ना, नंबर लिंक करून घ्या. होता त्यांनी पण काय केलं माहीत नाही. त्यासाठीच हरशून मी बाहेर चालले होते. पाहू आता बँकेत किती वेळ लागतोय, किती नाही. आणि बँकेत मला खूपच वेळ लागला. आणि त्यांची जेवणाची सुट्टी पण झाली. तर तोपर्यंत म्हटलं जाऊ द्या, चला थोडंसं जाऊन स्टार बाजारवरून सामान घेऊन यावं. थोडासा भाजीपाला आणायचा होता. तेच घ्यायला आलती. तर चला माझं ना जे काम होतं ते मी केलंय आणि आता आलोत आम्ही तिथं स्टार बाजारला. माझं ते काम बराच वेळ थांबूनही झालं नाही. वेळ लागणार होता आणि त्यांची जेवणाची सुट्टी झाली. म्हटलं चला नंतर येईल. परत तोपर्यंत आहे ना, इतक्या वेळ इथे थांबून काहीच उपयोग नाही. तर म्हटलं चल थोडंसं स्टार बाजारला जाऊन येऊ आणि जवळच आहे. आसपासच आहे म्हणजे घराच्या डीमार्ट पण आणि स्टार बाजार पण. तर जेव्हा पाहिजे तेव्हा जाता येतं. तर स्टार बाजारला जाण्याचं कारण कसं, बाजारात तर खूप छान फ्रेश अशा भाज्या मिळतात आणि बाजारात गेल्यावरती पालेभाज्या ते चांगल्या मिळतात. पण ना आता बाजार पण लांब होता, 2 दिवस होता. म्हणून मी गेली नाही. आणि म्हटलं चला आता आलेच आहे तर घेऊन जाते. काही गोष्टी इथनं इथंच मिळतात. जसं की मशरूम असं एक्झोटिक फ्रुट्स किंवा फळं आहेत ना, इथं छान मिळतात. आणि काही भाज्या रोजच्या रोज येतात, ताज्या असतात. पण नेमकं आम्ही गेलो आणि जास्त काही भाज्या नव्हत्या. तर जे मला ताजं आणि आज आलेलं फ्रेश असं वाटलं, तेच मी गोष्टी घेऊन आले. कसं आपल्याला आहे ना, ह्या मोठ्या दुकानाचं आकर्षण राहतं. पण तिथं सगळं सामान आहे ना, पाहूनच घ्यावं लागतं. असं कसं कोणतं ताजं आहे, कोणतं शिळं. तर काही गोष्टीत ना शिळ्या पण असतात आणि सुकून गेलेल्या 2-3 दिवसाच्या पण असतात. तर मी पण कधी पण गेले ना, तर ज्या गोष्टी ताज्या दिसतात का मला तेच घेऊन येते. एव्हा ना त्या माझ्याकडे नसल्या तरी मी त्या शिळ्या असल्या तरी घेत नाही. पण आहे ना, मला असं वाटतंय शनिवार आणि बुधवार ते 2 दिवस आहे ना ताज्या असतात. तर असे वार पाहून आम्ही जात असतो. पण आज नेमकंच मधलाच दिवस होता त्यामुळं भाज्या मला वाटते नव्हत्या. आणि तिकडे आहे ना, केळी खूप छान मिळतात. आणि सामान तर म्हणाल तर सगळंच मिळतं. पूजेचं सामान, साहित्य, किराणा म्हणजे पाहिजे ते आणि एका छताखाली सगळं मिळतं ना, म्हणून आपण पण आता नाही का पसंती देतो जायला तिकडं. तर म्हणलं चल आता जाऊ एक चक्कर मारू. आणि हे एक्झोटिक फ्रुट्स आहेत ना, तिकडं खूप छान मिळतात. आता मधी ना पर्सिनमचा काय पर्सिनम ना दादा? पर्सिनमचा सीझन होता ना, तर आम्ही 2-4 वेळा आणले जाऊन तिकडनं आणि स्वस्त असतात. बाहेर ₹250-300 असले ना, तिथं ₹200 पर्यंत मिळून जातात आणि आपल्याला खायला पण भेटतात ते फळं नाही का. नवीन आलेत ना, तर त्याचा मुलांना खूप क्रेझ आहे माझ्या, की नवीन फळं ट्राय करायला त्यांना आवडतात आणि हे एवोकॅडो जेव्हा पण जाऊ तेव्हा आम्ही 2-2 असे आणतच असतो. मुलांना एवोकॅडोचं टोस्ट किंवा आपल्या चपातीवर ते रोल करून आवडतो आणि हेल्दी असतं ते ना, सुपर फूडमध्ये येतं. कधी मिळालं तर घेऊन खात जा कारण की खूप छान आणि एकदम बटर सारखी टेस्ट असते त्याची. टेस्टला पण एकदम म्हणजे असं असं फक्त खाल्लं ना तुम्ही तर टेस्टलेस असतं ते. बटर सारखं लागतं आणि आतमध्ये क्रीमी हिरव्या रंगाचं निघतं. तर इकडे आहे ना, अंजीर वगैरे सगळेच होते, पण मी घेतले नाहीत आणि हे द्राक्ष म्हणाल ना, तर एवढे मोठे दिसतात. कधी खूप गोड असतात आणि कधी नाही. टेस्टसाठी असतं बरं का तिकडं कधी ठेवलेलं, पण आज नव्हतं. आणि हे ना, आपल्या इकडे काय म्हणतात माहित नाही त्याला, पण मोठाच प्रकार आहे तो रसबेरी सारखंच. मलबेरी. मलबेरी पण नाही रे दादा ती. ती ना वेगळंच आहे काहीतरी. आता असं ह्याच्यासारखं येतं बघ. त्याला गावाकडे काय म्हणतात काय कांगुण्या असतात ना त्यातलाच मोठा प्रकार म्हणजे टोमॅटो आणि आत येतं त्याला. लिहिलं होतं तिथं माझ्या लक्षात नाही राहिलं. पण मग हे असे नवीन-नवीन प्रकार तिथं पाहायला भेटतात आणि भाज्या म्हणाल ना एक्झोटिक सगळ्या मिळतात. जे सॅलड-बिलडमध्ये यूज करतात ते ब्रोकोली वगैरे. आम्ही काही खास असं बनवायचं असेल ना, व्हाईट पास्ता वगैरे काय तर तिथून आणत असतो. अ, नेहमी नाही आपल्याला साधी भाजी त्याची बनवून आपण खाऊ नाही शकत. पण असं पास्ता वगैरे बनवला की छान लागतं. पूजेचे फुलं वगैरे होते. मी नाही घेतले कारण मी बाजारातनंच अर्धा 1 किलो घेऊन येत असते आणि ते स्वस्तात पडतात. इथं ग्रॅम म्हणजे महाग होते जराशे आणि बोरं म्हणतात तर बाजारात 40चे 50चे किलो आहेत आणि तिकडे 100 होते. तर काही गोष्टी पाहूनच घ्याव्या लागतात तिथं पण. काही खूप स्वस्त असतात तर काही खूप महाग असतात. म्हणजे त्या मला असं वाटतं आता बोरं कॉमन बाहेर किती स्वस्त कुठं पण मिळतात. ₹50-60 किलो तर आहेतच. आणि तिकडं ₹100 किलो होते. तर इथे डेअरीचे प्रॉडक्ट सगळे होते. अ, हे सगळं एका छताखाली भेटतं म्हणून जायला घ्यायला आवडतं. पण ते लक्ष देऊन नाही घेतलं की खूप मोठं बिल येतं मग. ते पण तितकंच खरं आहे.
पण मग जे जे हवं ते मी घेतलं सगळं. आणि हर्षू आला होता तर त्याला पण काय पाहिजे तर त्यांनी घेतलं. आणि नंतर म्हणलं चला आता घरी जाऊया. कारण की मला आहे ना घरी जाऊन पण कामं होते आणि आज अख्खा दिवस माझा बँकेत गेला. बँकेत गेलं ना की पूर्ण दिवस भरूनच चालायचा. वेळ लागतो तिथं ह्या काउंटरला जा, त्या काउंटरला जा असं करतात. आणि इकडं मला आहे ना सेलमध्ये चांगले छान असे भांडे दिसले. पण मी भांडी नाही घेतली. म्हटलं मनाला आवरलं जराशी, की कितीही छान दिसले तर घ्यायचे नाहीत असं मी ठरवलंय आता. कारण की माझ्याकडे खूप भांडी झालेत. काचेचे सामान पण म्हणतात ना काचेच्या वस्तू तर खूप झाल्यात आणि आता खूप कंट्रोलमध्ये राहते मी. मला घेण्याचा खूप शौक आहे. पण आता सगळे घरातले ओरडायला लागले ते, की नुसतं सामान भरले घरात. ठीक आहे म्हणलं मी आता परत काही आणणार नाहीये. माझं सगळं घेऊन झालंय. मी असं नेहमी म्हणते आणि हर्षू म्हणतो, "किती दिवस असं म्हणणार आहे? तू काहीतरी आणतच राहणार." तर मी पालेभाज्या घेतल्या नाही. मम्मी गावाकडनं आलती तर तिने कांद्याची पात, मेथी वगैरे सगळंच आणलेलं होतं आणि ते खाऊन झालं होतं 2 दिवस आमचं 2-3 दिवस. आता सध्या पण घरामध्ये मेथीची भाजी आहे आणि थोडीशी कांद्याची पात आहे, की दीदीच्या डब्याला वगैरे होऊन जाईल. तर मग इथं आम्ही पालेभाज्या वगैरे काही घेतल्या नाही. दादाने इथं बिल करून घेतलं आणि बिल म्हणाल तर जे आपण वस्तू घेऊ त्याच्याप्रमाणे येईल नाही का. तिकडनं आल्यानंतर मी ते सामान आहे ना फक्त पिशवीतनं जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत ते काढून ठेवले फ्रीजमध्ये आणि बाकी लगेच मी चालायला गेले. म्हटलं आल्यानंतर करता येईल आणि कसं जे ठरवलंय ना ते केलं नाही तर मग काहीच उपयोग नाही. म्हटलं आता ठरवलंय ना एक टाइम तरी चालायला जायचं. सकाळी पण जात होते पण थंडी खूप आहे आणि थंडी जास्त असल्यामुळे आता सकाळी जाईना संध्याकाळी जाते. आणि सकाळी एक तर बाहेर जायला इकडं ना बिबट्याकडं म्हणजे असतात 1-2 मैत्रिणी पण कोणी नाही आलं की मग आपण पण कंटाळा करतो आणि पहिल्यासारखं एकटं जाण्याचं राहिलं नाही. घडीतच कोण म्हणतं इकडे दिसला बिबट्या, तिकडे दिसला. पण आता काय माहिती किती खरं. संध्याकाळी आल्या म्हणजे घरी आलं की स्वयंपाकाची गडबड. त्या स्वयंपाकात जास्त काही बनवलं नाही. भाजी आणली होती अ, चवळीच्या शेंगांची तर तीच बनवली आणि हे बनवलं वरण भात बनवला आणि त्याचं जेवण केलं सगळ्यांनी. मग आता काय करणार म्हणलं दमली मी आता जास्त काही करत नाही. 2-3 भाकरी केल्या आणि हे केलं. चवळीची भाजी केली सुकी. मम्मीने लाडू आणले होते तर संपून गेले. ही भाजी आल्यानंतर घाई-घाई अशी काढून ठेवली होती. तर ती तशीच होती आणि खूप दमल्यासारखं झालं होतं. गुड मॉर्निंग. ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ आणि दीदी कॉलेजला गेली तर तिला भाजी चपाती बनवून दिली. तिचं आवरून दिलं, ती गेली कॉलेजला. तर आज मी पहिल्यांदा स्वयंपाक बनवून घेतलाय. मला थोडंसं एक्स्ट्रा काम करायचंय आणि काल बाहेरनं आली ना तर चालायला गेली. आल्यानंतर स्वयंपाक केला आणि आवरून झोपली कारण की माझं थोडं बँकेत काम होतं. खूप वेळ उभं राहावं लागलं आणि बँकेत गेलं ना वेळ होतोच, खूप टाईम उभं राहावं लागतं. तर माझा एक नंबर लिंक करायचा होता मला, तर त्याच्यासाठी ना 2-3 काउंटरला उभं राहायला लागलं आणि मध्ये जेवणाची सुट्टी झाली तर मग परत तिथून मग आम्ही स्टार बाजारला गेलो जेवणाच्या सुट्टीत त्यांच्या. परत आल्यानंतर ते माझं काम केलं आणि नंतर घरी आली सामान घेऊन. जे फ्रीजमधलं सामान ठेवायचं होतं ते ठेवून दिलं आणि बाकी आता इथं आहे तुम्हाला दाखवते मी काल काय घेऊन आली भाजी. आणि तिथं पण आहे ना जास्त काही भाज्या नव्हत्या, थोड्याशा ज्या भेटल्या त्याच आणल्या आणि असं पण आहे ना जास्त नको आणायला म्हणलं येता जाता आणता येईल. तर चला दाखवते तुम्हाला. हे बघा कालचं सामान आत्ता सकाळी काढलं आणि रात्री जे फ्रीजमध्ये ठेवायचं होतं ते रात्रीच काढलं. तर इथं माझं स्वयंपाक तयार आहे. तर हे बघा वांगे म्हणते बटाटा आणि हिरवे मटार त्याची भाजी केली. थोडीशी भाजी जास्त पण झाली आणि वाटण जास्त झालं ना, वाटलं गेलं जास्त तर थोडी घट्ट पण झाली. पण चवीला छान झाली असेल, वास तर छान येते. इथं घ्यायला तर ते चपात्या करून तर 10-12 चपात्या केल्या. दीदीचा डबा पण दिला आणि पातळ भाजी केली तर भात केला. अजून इकडं ओटा आवरायचा आहे सगळा. आता स्वयंपाक झाला की काढून ठेवल सगळा एक साईडला आणि ओटा आवरून घेईल तर रात्रीचे भांडे लावायचे. तर काल स्टार बाजारमधून काय खरेदी केलं ते दाखवते तुम्हाला थोडक्यात. एवढ्या सगळ्या सामानात एवढे सगळे पेपर आलेत आणि खूप कुचकट आहे पिशवी. एकदम पटकनी तुटते फाटते म्हणजे नाही का. सामान ठेवलं तर कधी कधी लगेच खाली पण निघतं त्याच्यातनं. तर चला इकडनं दाखवते आणि पहिलं दाखवते हे. तर कधी पण गेलो ना आम्ही स्टार बाजारला तर आवाकडं आणतो. मुलांना खूप त्याचं म्हणजे नाही का त्याची ना अशी चटणी बनवतो म्हणजे
दाखवल मी कशी बनवते ती. तर ते चपातीवरती रोलमध्ये किंवा मग असं ब्रेडवर लावून छान लागतं. आणि हे सुपर फूडमध्ये ना 1 नंबरवर येतं. नेहमी खाल्लं पाहिजे, खूप हेल्दी असतं. पहिलं तर काय मिळायचं नाही, पण आता मिळतं बघा सर्रास कुठं पण. तर रिलायन्समध्ये ना कालच आम्ही पाहिलं तर 200-250 रुपयाला होतं. थोडंसं नॉर्मल मोठं होतं आणि ह्याच्यात हे मला 80 रुपयाला 2 बसले. तर चांगले मिळाले तर म्हणून मी घेतलं. इथं मी 2 किलो काकडी आणली. 2 किलो नाही तर ती 900 ग्रॅमचं एक पाकिट आहे. आणि एक पाकिट होतं 50 रुपयाला, पण त्याच्यावर पण ऑफर होती. तर एक मला 35 रुपयाला म्हणजे 70 रुपयात 2 भेटले. आणि पुदिना आहे ना खाली राहिला, म्हणजे पिशवीत राहिला, तर तो बघा असा सुकला. तर तो ज्यूससाठी आणत असते मी. तर गाजर म्हणजे नाही का, गाजर बीट पुदिना आवळा टाकून ज्यूस बनवत असते सकाळी. तर हे बघा, हे पुदिना आणि चवळीची शेंग चांगली कवळी भेटली तर ती आणली. तर ती आणली मी. तिथे ना आपण घेऊ तेवढं वजन होतं, ग्रॅमवर असतं ते. म्हणजे 1 ग्रॅम जरी जास्त झाला तर त्याचे ते पैसे बरोबर लावतात. तर मग किती होतं माहीत नाही. मी अंदाजे बंचमधून अर्धी घेतली आणि अर्धी ठेवून दिली पाठीमागं. तर रात्री थोडीशी बनवली ना, अजून एक भाजी होईल सुकी त्याची. तर इथं बीट आणले 1 किलो, म्हणजे 4 पेरू आणले होते अंदाजे. तर ते आत बाहेर भरतात, 1 किलोच्या मागे पुढे असतात तर शक्यतो. तर मग पेरू पण छान असतात, एकदम असं खोबऱ्यासारखे छान लागतात. इथं आणले मी. तर हे आवळे आहेत ना, आवळे आणि वाटाणे दुसरीकडनं आणलेत. तर आवळे आणले अर्धा किलो, 50 रुपयाचे अर्धा किलो मिळाले. एक दुधी आणला आणि एक दोडका आणला. तर एका दोडक्यात आमची भाजी होते, जर मसाला दोडका केला तरी पण आणि सुक्की केली तरी होते. इथं आणलं एक कोबी आणि एक फ्लावर. तर फ्लावर आणि कोबीचे गड्डे एकदम ताजे होते तर ते आणले. बटाटे आणले 2 किलो. आणि हे बघा एवढं सगळं अद्रक आहे ना, म्हणजे 10 रुपयाला भेटलं आहे, तर छान मिळालं. आणि अद्रक पण आहे ना, हे बघा जे म्हणतात ना सातारी अद्रक, ते तिखट असतं आणि छान, म्हणजे त्याची चव चांगली असती. नाही तर दुसरं अद्रक किती पण टाका त्याची चव लागत नाही. तर इथं किलो, तिथे ना किलोवर केळी मिळतात. तर 1 किलो केळी आणली मी. तर 48 रुपये किलो होते. तर किलोच्या आतच भरली ती, थोडीशी 900 ग्रॅम का काय भरली. तर इथं आले ते 10 केळी आले ते. तर छान म्हणजे पडले मला. एक मशरूमचं पाकिट आणलं आणि 1 डझन अंडी आणली. गाजर आणले तर एवढे खास काय नव्हते, सुकलेलेच होते जराशी, पण थोडेसे पाहून पाहून घेतले. आणि हे चांगले मिळाले. हे 12 महिने असतात ते. तर हे ज्यूससाठी वापरते आणि हे आता सॅलडमध्ये खाऊन टाकणार. आणि इथं आणले टोमॅटो. तर टोमॅटो जास्त आणले आणि छान मिळाले, म्हणून बाहेर टोमॅटो महाग आहेत आणि तिथं बरे भेटले तर मग ते आणले. तर तिथं भेटले 50 रुपये किलो. तर हे जास्त आहेत, 1.5 किलोच्या पुढे आहेत म्हणजे. तर हे बघा, हे असं सगळं आणलं. आणि मुलं सोबत असले की काहीतरी वाढवतातच ते. तर इथं मी एक ताकाची पिशवी घेतली. आणि हे आहे टोफू. तर हे सोयाबीनचं पनीर म्हणतात त्याला. तर सोयाबीनचं पनीर खाल्लेलं चांगलं असतं. ज्यांना म्हणजे साधं पनीर खाऊ शकत नाही ते हे खाऊ शकतात. टेस्ट पण थोडीफार तशीच असते आणि हेल्दी पण असतं. तर मला PCOD असल्यामुळं मी जास्त पनीर नाही खात, पण कधीतरी आपण पनीर रोज थोडी बनवतो. तर हे दीदीला खूप आवडतं म्हणून तिच्यासाठी घेऊन आले. ती म्हटली काल गेली तू तर टोफू आण, तर तिच्यासाठी आणलं. आणि हे बघा, एक चीजचं क्यूब आणला, मिओनीज. आणि हे पास्ता आणि पिझ्झा सॉस. इथं आणली गूळ पावडर. तर त्यांची गूळ पावडर याच्या अगोदर मी वापरलेली आहे, मला छान वाटली, चव त्याची चांगली वाटली. नाही तर काही गूळ पावडरचं आहे ना असं वास येतो, तर त्याचं काही वाटलं नाही म्हणून मी परत आज गेलते तर आणली तिकडनं. आणि हे आणले ताकरोड, जे की मला लाडू बनवायचे आहेत त्याच्यात टाकायचे आहेत. आणि इथं एक क्रॅक जग घेतला दादानी, एक इप्पी घेतली आणि एक त्यांनी खायला काजूचं पॅकेट घेतलं होतं छोटं. तर असं होतं. आणि हे म्हणजे ना मॅगी जास्त खायचे नाही, पण आता जसं डीमार्टला याला जायला लागलं ना, तर पहिलं मी लहानपणी त्यांना अजिबात मॅगी दिलेली नाही आहे, पण आता ते मोठे झाले आणि त्यांची नाही का काहीतरी आवड असू शकते. जास्त नाही पण कधीतरी बनवतात. पण त्याने खूपच मोठं पाकिट घेतलं, तर 8 मॅगी त्याच्यात. तर ती मॅगी नाही, इप्पी मॅगी. तर चला, हे असं सगळं घेऊन आली काल. आता हे एवढे पेपर निघालेत त्याच्यात, ते फेकायचे. अजून इकडचं सगळं काम बाकी आहे. आणलेत मटार हिरवे, वाटाणे म्हणजे,
आणि खूप छान कवळे पण खायला ना एकदम गोड आहेत आणि जे निबार निघतात ना तर ते भाजीला वापरून टाकील, चटणी करल म्हटलं त्याची. आणि हे बँकेसमोर जे हातगाडे लागले होते ना तर त्याच्यावर होते विकायला. तर ते 100 रुपयाला 2 किलो विकत होते. तर मी म्हटलं 2.5 किलो द्या, तर दिले त्यांनी. मग मी 100 रुपयाचे घेतले. तर मला चांगले वाटले हे बघा. तर त्याचेच मी आता सकाळी काही सोललेत. आणि ते आहेत ना असे तेल आणि मीठ टाकून कढईत स्वच्छ करून धुवून असं फ्राय केले आणि झाकण ठेवून शिजवले ना तरी खायला छान लागते. तर तसं पण बनवणार आहे मी. तर चला, हे छान मिळाले म्हणून मग 100 रुपयाचे घेऊन आले. ते कामं ते आवरून घेतले आणि आणलेलं सामान वगैरे ठेवून दिलं सगळं. आणि म्हणलं की मुलं आले ना तर त्यांना 4 वाजता हे हिरव्या वाटाण्याच्या कवळ्या शेंगा, कवळ्या-कवळ्या घ्यायच्या, निबर घ्यायच्या नाही. तर त्याची अशी छान रेसिपी केली आहे. त्यांना आवडते. नेहमी सीझनमध्ये आम्ही बनवतो सारखं. तर 4-5 पाण्याने चांगल्या चोळून शेंगा धुवायच्या. कढईत इथं मी थोडंसं तेल घेतलंय आणि त्याच्यात ह्या कवळ्या शेंगा टाकल्यात. वरतून मीठ टाकलंय आणि त्याला आहे ना आपल्याला झाकण ठेवून 10-15 मिनिटं असं वाफेवरती शिजून द्यायचंय. आणि त्याच्यात नंतर थोडंसं लिंबू पिळायचं. कुणी-कुणीही त्याच्यात हळद आणि मीठ पण टाकतं, पण आम्ही नाही टाकत. असंच आम्हाला छान लागतं आणि त्या शेंगा आहेत ना आपल्याला सालसहित असं वरपून खायच्या असतात. त्यामुळं त्या छान लागतात. त्यामुळे त्या धुवून घ्यायचं असतं 4-5 पाण्याने. तर ही रेसिपी नक्की करून पहा. कशी वाटली नक्की सांगा.